आज महात्मा ज्योतिबा फुलेंची 198वी जयंती. त्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्याकरता आवर्जून या ठिकाणी मी उपस्थित राहिलेलो आहे. एकंदरीत आपण बारकाईने जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार होते, सर्वधर्म समभावाचे, समतेचं, यांच्या पश्चात ते विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि एक समाज सुधारक ज्याला म्हणतो आपण, रिफॉर्मर म्हणतो, या लोकांनी केलं. त्यापैकी महात्मा ज्योतिबा फुले होते. अत्यंत चांगले उद्योजक तर होतेच, इकॉनॉमिस्ट होते, एक विजनरी होते आणि आयुष्यभर कष्ट करून ही संपत्ती गोळा केली. ही सर्व समाज सुधारण्याच्या कामाकरता त्यांनी ते संपूर्ण खर्च केली, त्याचा उपयोग केला. एका दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर थोरले प्रतापसिंह महाराज जे होते, त्यांनी त्यांचं महात्मा ज्योतिबा फुलेंनी अनुकरण केलं. कारण की त्यांनी सुद्धा सर्वात प्रथम जर स्त्री शिक्षणाचं जर शाळा कोणी चालू केली असावी तर ती थोरले प्रतापसिंह महाराजांनी केली. ती सुद्धा सातारच्या त्यांच्या स्वतःच्या राजवाड्यात केली. या राजवाड्यात कालांतराने त्यांनी संपूर्ण या देशाचं संविधान दिलं. त्यांची जयंती आपण साजरी करणार आहोत, 135वी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं प्राथमिक शिक्षण सुद्धा त्याच राजवाड्यात, सातारच्या राजवाड्यात आहे. आणि हे करत असताना या लोकांचं जे स्मारक आहे, जे काय हे संपूर्ण जे युगपुरुष होऊन गेले, या सर्वांचं स्मारक हे जतन करणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य ह्याच्याकरता आहे. कारण की भावी पिढीला ह्याच्यातनं एक प्रकारचं प्रेरणा मिळावी आणि हे विचार या सर्वांचे त्यांनी अनुकरण करून हे सर्व त्यांच्या जीवनात आचरणात त्यांनी आणावं. याकरता आपण ज्यावेळेस ज्या जयंत्या असतात त्या लोकांनी, मोठ्या युगपुरुषांच्या, त्यांच्या पुण्यतिथी असतात, म्हणून आपण त्यांना नतमस्तक होतो. उद्या रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची 345वी पुण्यतिथी. या छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने म्हणजे स्वतःचं संपूर्ण आयुष्यातली प्रत्येक क्षण हे लोकांकरता, सर्व धर्ममावची संकल्पना लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता आणि राज्यकारभारात लोकांचा सहभाग असावा असं जो विचार दिला. दुःख वाटतं की एवढं सगळं करून निस्वार्थीपणे त्यांनी आयुष्य वेचलं. मासाहेब जिजाऊ असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज,
त्यांच्याबद्दल आणि बाकी असे महात्मा फुले असतील सर्वांबाबत जे काय अनुद्गार जे काढले जातात त्याला आळा बसणं गरजेचं आहे. कॉग्निझेबल आणि नॉन बेलेबल असा हा कायदा करण्यात यावा अशी माझी त्या संदर्भात अमित शहाजींची आणि माननीय मुख्यमंत्र्यांची सुद्धा मी ती चर्चा झाली. उद्या ते घोषणा करणार आहेत. ज्या ज्या मागण्या आहेत त्याला कुठल्याही प्रकारची बजेटमध्ये काय प्रोव्हिजन करण्याची आवश्यकता नाही. एक म्हणजे कायदा, दुसरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं आदर्श घेऊन थोरले प्रतापसिंह महाराज असतील, शाहू महाराज, आयुष्य शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांनी त्यांचे विचार नेण्याचं काम जे पुढे केलं. आज यांचे ग्रंथ प्रकाशित होणं गरजेचं होतं, झाले. पण अजून देखील छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा शासन मान्य आणि शासनाच्या माध्यमातून ग्रंथ प्रकाशित होणार. त्याचबरोबर सिनेमॅटिकची लिबर्टी असते. कोणी एखादं स्वतःची कल्पनेतनं एखादी कादंबरी लिहितं आणि त्याचं मग त्याच्यावरती एक पिक्चर बनवतो. तर सिनेमॅटिक लिबर्टी आळा बस त्याच्यावरती नियंत्रण असण्याकरता एक सेन्सर बोर्ड त्याच्यात इतिहासकार पाहिजे हे असावं, जेणेकरून जातीमध्ये किंवा कुणामध्ये तेढ निर्माण होऊ नये. त्याचबरोबर रामायणात सर्किट जे आहे, बुद्ध सर्किट, त्याचप्रमाणे स्वराज्य सर्किट सुद्धा त्या ठिकाणी व्हावं अशी माझीच नाही तर प्रत्येकांची अनेक जे काय छत्रपती शिवाजी महाराजांचे संभाजी महाराजांची प्रेम करणारे लोक आहेत ते अनेक लोकांची ती कल्पना आहे. त्याचबरोबर एक नॅशनल मॉन्युमेंट, नॅशनल मेमोरियल छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीत व्हावं आणि अरबी मुंबईत देखील या अरबी समुद्रात आदरणीय मोदीजींच्या हस्ते आणि आम्ही सुद्धा त्यावेळेस उपस्थित होतो. त्या अरबी समुद्रात ते स्मारक व्हावं, त्याचं भूमिपूजन झालं. कदाचित काय एन्व्हायरमेंटचे हे असेल किंवा इकॉलॉजी असेल त्याच्यामुळे तिथं जरी करता येत नसेल तर गव्हर्नर हाऊसची जी जागा आहे ती जवळपास 48 एकर आहे. किती? 48. आणि त्या जागेत व्हावं. एखाद्या राज्यपालाला राहायला जागा लागती तरी किती? 48 एकर म्हणजे काय थोडी जागा नाही. आणि अरबी समुद्राला लागूनच त्या ठिकाणी व्हावं याची सुद्धा संदर्भात मी दोघांशी, अमित शहाजींची आणि देवेंद्रजींची बोललो. त्याची सुद्धा त्यांनी घोषणा करावी. त्याचबरोबर शाहू महाराजांचं जे होतगिरी जिल्हा दावणगिरीला जी काय समाधी आहे, आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट त्यांचं संपूर्ण नियंत्रण हे जरी असलं तर राजमुद्रा आणि त्याचबरोबर गनिमी कावा, त्याला आपण गुरिल्ला टॅक्टिक्स म्हणतो, ही कल्पना शहाजी महाराजांनी त्यावेळेस त्यांची कल्पना, त्यांनी शिवाजी महाराजांना प्रोत्साहन दिलं किंवा उत्तेजित केलं की तुम्ही पुढे जावा. तो काळ खडतर काळ आणि त्या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्र शासनाने तिथं त्याची समाधी व्यवस्थेसाठी चांगल्या प्रकारे निधी उपलब्ध करून द्यावा. ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. कारण हे छत्रपती शिवाजी महाराज
त्यांचं जे राज्य होतं ते इतर राज्य त्या राजाच्या नावाने ओळखलं जात होतं. पण शिवाजी महाराजांचं राज्य हे रयतेचं राज्य म्हणून त्यांच्या राज्याची ओळख होती. संपूर्ण रयतेसाठी संपूर्ण त्यांचा खजिना असेल त्यांचं म्हणण्यापेक्षा लोकांचाच होता. लोकांकरता त्यांनी म्हणजे थोडक्यात ज्या लोकशाहीत आपण वावरतोय त्या लोकशाहीचा ढाचाच मुळात छत्रपती शिवाजी महाराजांनी रचला. या सगळ्या मागण्या उद्या तर आम्ही तिथं ऑलरेडी केल्यात, मी त्यांच्या समोर मांडल्या आणि ह्याला कुठल्याही पैशाची आवश्यकता नाहीये. म्हणजे बजेट नाही आणि हे नाही ते काय कारण सांगायचं काय कोणी हे नाही. कारण की जर खऱ्या अर्थाने ह्या सर्वांना जर शिवाजी महाराजांबद्दल संभाजी महाराजांबद्दल जर मनापासून वाटतं असं मला सुद्धा वाटतं, हे सगळं त्यांनी त्याची घोषणा त्यांनी उद्या करावी. तुम्ही उद्या अमित शहाना भेटून काही मागण्या करणार आहात? हेच मागण्या की पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गेल्या काही काळामध्ये आपण चुकीची वक्तव्य अनेकांकडून झाल्याचं पाहतो. त्याचं कारणच आहे की ना त्याबद्दल काही कायदा करावा किंवा शिक्षेची त्यांनी केला पाहिजे. आपण का केला नाही मागच सांगितलं. सगळे तर सज्ञान झालेत ना. चित्रपटाच्या महाराज तुम्ही विषय काढलात, महात्मा फुलेंवर देखील आज एक चित्रपट बनवलेला होणार होता. एक लक्षात घ्या, जे महाराजांना लागू होतं महाराजांपेक्षा तर कोण मोठं नाही. हे सगळं महापुरुषांना ज्यांनी महाराजांच्या विचाराचं अनुकरण केलं, त्यांचे विचार जे आचरण सगळ्यांना लागू होतं. कायदा झाला मग आपोआप सगळं लाईन दोरीत चालते. प्रश्न असा होता की तो सिनेमा येतोय तर त्या सिनेमांमध्ये काही दृश्य कट करण्याचा निर्णय घेण्यात आला. मग ते सेन्सर बोर्ड मग अशी मी बोललो तुमचं लक्ष नसावं. मग त्याला ते योग्य आहे का असं करणं? तोच प्रश्न तुम्ही 4 वेळा मला विचारताय. सेन्सर बोर्ड त्यांनी इतिहासकारांचं एक सेन्सर बोर्ड निर्माण केलं पाहिजे. आणि एखादे समजा तुम्ही किंवा मी समजा एखादी कादंबरी लिहिली, माझ्या काय कल्पना, तुमच्या काय कल्पना, हिंच्या काय कल्पना असतील. प्रत्येक जण तो कादंबरीकार त्याच्या कल्पनेचा जो लिहितो. कल्पना आहे त्याला ऑथेंटिसिटी काय नसते. मग ती एक सेन्सर बोर्ड इतिहासकारांचं त्यांच्याकडे पाठवा ती कादंबरी. त्यातनं जे कट करायचं ते करतील आणि त्याची मग तुम्ही परवानगी देतील. महिलेला न्याय मिळालेला नाही. दिनानाथ रुग्णालयाची महिला एक लक्षात घ्या की चॅरिटेबल म्हणजे काय, ही शासना सर्व्हिस संपूर्ण शासनाची जागा आहे. बरोबर. मला माझ्या अंदाजे किमान 50 पेक्षा जास्त चॅरिटेबल हॉस्पिटल असतील मोठमोठे. मी छोटे तर सोडूनच आहे, मोठे चॅरिटी किती करतात. म्हणजे जे खऱ्या अर्थाने गरजू आहेत, चॅरिटी म्हणजे ह्यांना जागा फ्री मध्ये दिली, फुकटात दिली जाते की त्यांच्या त्या जागेच्या माध्यमातून आपलं त्यांना जी दिलेली जागा आहे ती त्यांना एरवी पैसे देऊन विकत घेता आली नसते. ऐन मोक्यावरची जागा तर त्यांनी जे गरजू लोक आहेत त्यांना फ्री मध्ये त्यांचं मेडिकल ट्रीटमेंट करावी. असं कोणी करत नाही. त्याचं ऑडिट झालं पाहिजे आणि ज्यांनी केलं नाही त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे म्हणण्यापेक्षा मला वाटतं ते सरकारने परत ते हॉस्पिटल ताब्यात घ्यावं आणि चांगले जे NGOs आहे किंवा हे असं त्याला चाललं. अहो ते कोण, तुम्ही तुमची चूक मान्य कराल ते का मूर्ख येतोय. हो आम्ही केलं म्हणायला, आपल्याला माहित आहे ना, दिसतंय ना. मग हा एक लक्षात घ्या, वाघ्या मला एक समजत नाही. रायगड म्हणलं की तुम्हाला वाघ्यात म्हणजे कुत्राची प्रतिमा येते का शिवाजी महाराजांची प्रतिमा येते. मग ते सगळे पैसे मला सांगा. इंदोरचे होळकर असतील, बडोद्याचे गायकवाड असतील, त्यानंतर ग्वाल्हेरचे शिंदे असतील, नागपूरचे भोसले असतील, ही सगळी छत्रपती शिवाजी महाराजांची ही सरदार होती, चिफ्टन्स होती. कालांतराने काय झालं, काय तो भाग वेगळा आहे.
म्हणजे वस्तुस्थिती नाकारता येत नाही ना. ब्रिटिशांबरोबर त्यांनी ब्रिटिशांना ज्यांचा अधिकार नसताना त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांच्यासाठी का काम करताय, तुम्ही स्वतः आम्ही तुम्हाला राजे म्हणून तुम्हाला मान्य देतो. ही ब्रिटिशर होते कोण, हा देश आपला आहे, त्यांनी त्यांना सांगितलं. ते एवढं मग आधीन झाले की महाराजांच्या बद्दल प्रति प्रेम असताना देखील जे पैसे दिले ब्रिटिशांनी त्यांच्या विरोधात ऍक्शन घेऊ नये म्हणून त्यांच्या समाधी करता देण्यात आले ते महाराजांच्या. त्यांनी केलं. कुठला वाघ आहे त्याचं, ते कुत्र बघा, ते इथलं ते लांब हे एवढं लांब कानाचं कुत्र बघितलं का इंडियामध्ये कुठं? हे सगळे ब्रिटिशरचे कुत्रे होते ना, आधी आली हीच कुत्री ब्रिटिशर. हा फेकून टाका, कशाला विचारायचं कौतुक जास्त आहे. आता उद्या काय त्याचं दानकांनी टाकून द्यायचं, एवढं काय किती विचार करायचं. सर्व राजकीय मंडळी अनेक प्रश्नावर भूमिका सातत्याने मांडत असतात. बेरोजगारी असेल किंवा माझं असेल, तुम्ही कोणतेही राजकीय नेते पुढे प्रभावीपणे बोलताना दिसत नाही. आता 50 रुपयाने सिलेंडर मागत, त्यावर तुमची काय भूमिका असेल, केंद्राकडे काय मागणी करणार आहात का? सिलेंडर 50 हा विषय काय कुठलाही असू द्या, पण हा सर्वसामान्यांचा प्रश्न हे एक लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही लोकप्रतिनिधी निवडून देता, आमदार असतील, खासदार असतील किंवा मग स्थानिक स्वराज्य संस्थेमधले कुठलेही पदाधिकारी, त्या लोकांचं कर्तव्य आहे की लोकांच्या ज्या गरजा आहेत, लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्याचं पूर्ण त्यांचं कर्तव्य आहे. आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.